ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बसून घ्या आता, बस झालं. बसून घ्या, बसून घ्या. ठीक आहे, मला रुलिंग देऊ दे, मला रुलिंग देऊ दे. मला रुलिंग देऊ दे. आशिषजी, मी मगाशी म्हटलं अध्यक्ष महोदय, मराठा समाजाच्या आंदोलनाच्या मागण्याच्या बद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे, ती समाजाबरोबर आहे. पण अध्यक्ष महोदय, केवळ कायद्याचं राज्य या विषयावर जरी आपण बोललो तरी अध्यक्ष महोदय, त्यातले एक ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला आणि ज्यांना शिक्षा झाली ते वेळेकर असं म्हणतात की कोपर्डीच्या केसमधल्या असलेल्या आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन मार, हे आम्हाला यांनी सांगितलं. त्या केसमधले आरोपी सहआरोपीचं नाव सांगतात. अध्यक्ष महोदय, तरी सरकार कारवाई करणार नाही. अध्यक्ष महोदय, दगड आणायला लावली आणि त्यामुळे आम्ही आंदोलन करून त्या ठिकाणी दगड मारली हे म्हणणारे त्या ठिकाणी ऋषिकेश बेद्रे यांचं स्टेटमेंट आहे. त्यांच्याकडे गावठी पिस्तूल सापडलं, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी सापडल्या. अध्यक्ष महोदय, हे आपल्याला इन्व्हेस्टिगेशन मध्ये सापडलं. अध्यक्ष महोदय, सहआरोपी सांगून सुद्धा अध्यक्ष महोदय कायदेशीर कारवाई होणार नाही. त्या ठिकाणी दुसऱ्या केसमधला सहआरोपी सापडल्यानंतर ऋषिकेश त्याच्याकडे गावठी पोलीस पिस्तूल पासून सगळे सापडलं तरी कारवाई होणार नाही का अध्यक्ष महोदय? आणि म्हणून या प्रकरणात बोलवता धनी कोण आहे, कोणाच्या घरी बैठका झाल्या अध्यक्ष महोदय? प्रकाश सोळंके, जयदत्त क्षीरसागर, राजेंद्र मस्के यांची घरं जाळली, त्याला कोणी सांगितलं? अध्यक्ष महोदय, काही चौकशी नको अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, म्हणून आम्ही एसआयटीची चौकशी मागतोय अध्यक्ष महोदय, आणि म्हणून एसआयटीची चौकशी करा अध्यक्ष महोदय. बरोबर आहे. बसा, बसा आता, रुलिंग देऊ दे. बस झालं आता, आता बसा, रुलिंग देऊ दे. नाही नाही, आता बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या ताई, बसून घ्या आपण. चला बसा. हे बघा, हे बघा. नाही नाही नाही, थांबा. नाही नाही, असं नाही चालणार, असं नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार. अरे काय अध्यक्ष महाराज, आशिष शेलार साहेबांनी जो मुद्दा मांडला, माझा त्याला जोडून एक मुद्दा आहे. या सभागृहाचे ते कोण सदस्य आहेत जे या कारस्थानामध्ये होते अध्यक्ष महाराज? याचा खुलासा झाला पाहिजे, याचा खुलासा झाला पाहिजे. ठीक आहे, बसून घ्या. कारखान्यावरती मिटिंग झाल्या, कुणाच्या कारखान्यावरती मिटिंग झाल्या, या सभागृहाचे कोण सदस्य आहेत त्यांना अटक करा अध्यक्ष महाराज. या सन्मान्य सदस्य आशिष शेलार यांनी जो आज अत्यंत महत्वाचा मुद्दा, अत्यंत संवेदनशील मुद्दा या सभागृहात मांडला आहे, त्याची सभागृहाने नोंद घेतलेली आहे. यावरती सन्मान्य विरोधी पक्ष नेते आणि सन्मान्य बाळासाहेब थोरातांनी आपलं पण मत व्यक्त केलं आहे. यातून एक स्पष्ट होतं की अशा प्रकारच्या हिंसक वक्तव्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. आणि हिंसा, बसून घ्या आता, बसून घ्या. असं काय करताय? बसून घ्या. हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत कुठेही स्थान नाही. ज्याचा लोकशाहीवरती विश्वास आहे तो हिंसा अथवा हिंसक वक्तव्याचा कधीही वापर करणार नाही. असं असल्यामुळे संसदीय लोकशाहीला जपणं हे या सभागृहाची जबाबदारी आहे आणि त्या संदर्भात योग्य उपाययोजना करणं ही शासनाची जबाबदारी आहे. ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल. त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एसआयटी मार्फत करावी. माननीय अध्यक्ष महोदय, आपण जे निर्देश दिलेले आहेत त्याचं निश्चितपणे पालन होईल. खरं म्हणजे या विषयात माझी बोलायची इच्छा नव्हती, पण तरी देखील मला असं वाटतं की आता विषय इथे आलेला आहे तर एक दोन गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजेत. पहिल्यांदा तर मला असं वाटतं की या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलंय नीट माहिती आहे. मराठा समाजाला मी आरक्षण दिलं, या सभागृहाने दिलं, मी मुख्यमंत्री होतो, ते हायकोर्टात टिकवलं,
जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात ते टिकवलं. माननीय अध्यक्ष महोदय, एवढंच नाही, तर अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी सारखी संस्था सुरू करणं असेल, विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याचा विषय असेल, हॉस्टेलचा असेल, हॉस्टेल होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या योजना असतील, या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदेजींनी त्या अजून मजबूत केल्या, सुदृढ केल्या, त्याची व्याप्ती देखील वाढवली. त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये. मी जे काही केलंय ते मराठा समाजाला माहिती आहे आणि म्हणूनच जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला. दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती, आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या. पण अध्यक्ष महोदय, माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाहीये, माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल. खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना, हे शोधावंच लागेल. असं आहे, जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडलाय. तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं, तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं. नाही, लाठीचार्ज महत्वाचा आहेच, त्याच्यामुळे झालंच असेल, पण का झाला लाठीचार्ज? आता हे षडयंत्र बाहेर येत आहे, आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत, त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत. अध्यक्ष महोदय, कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत, मी नाही सांगत आहे, आरोपी सांगतायत. आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा. पोलीस आपले नाही आहेत, आपले पोलीस नाही आहेत. आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चूप राहायचं. आणि दुर्दैवाने माननीय बाळासाहेब थोरात साहेब, आपण बीडची घटना विसरला. हे शांततेने झालेलं नाहीये. हो, मराठा समाजाने जे मोर्चे काढले होते ते शांततेनेच झाले होते. यावेळी शांतता नव्हती. ही घरं जाणं, ती घरं जाणं, नाही होऊ दे ना, नाही कशा करता होऊ दे, त्यांचा होऊ दे. नाही ना, उपमुख्यमंत्र्यांचा होऊ दे. असं कसं? आता मी रुलिंग दिल्यानंतर परत बरोबर नाहीत. आपण सिनियर सदस्य आहात, बरोबर नाही. त्यांचं पूर्ण होऊ दे, त्यांचं पूर्ण होऊ दे, त्यांचं पूर्ण होऊ दे. झालं की बोला ना, माझं होऊ द्या ना. त्यांचं पूर्ण होऊ दे मग बोला, त्यांचं पूर्ण होऊ दे मग बोला. मी तुम्हाला नीट ओळखतो. तुम्ही देखील राजकारणामध्ये नेहमीच अशीच भूमिका घेतलेली आहे की वाईटाला तुम्ही वाईटच म्हटलेलं आहे. तुम्ही कधीही टोकाची भूमिका घेत नाहीत. पण आज तुमच्या बोलण्यात ते सुटलं म्हणून मी या ठिकाणी सांगितलं, म्हणून मी हे सांगितलं. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, जे काही या ठिकाणी कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललंय, म्हणजे आज आपण जर समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करणार असू, समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असू, अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल, कोणासोबत फोटो निघतात त्यांचे, कोण सोबत दिसतात त्यांच्या,
कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत, कुठला पैसा येतोय, येत आहे साहेब, सगळं येत आहे. शेवटी या गोष्टी लपत नाहीत. एक एक गोष्ट बाहेर येते, ती येणारच आहे. आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष महोदय, कोणी जर कोणाची आयमाय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो, आडेवेडे न घेता, असं असतं तर तसं, जसं असतं तर तसं, असं घडलं असतं तसं, असं नाही. तुमच्याबद्दल असं घडलं ना, हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूने, ताकदीने उभा राहील. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण SIT सांगितली आहे, SIT तयार होईलच, पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही. त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला. जी स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली, काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते. आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं, साहेब वॉर रूम कोणी उघडलं माहिती आहे आम्हाला, आता मिळाली आहे माहिती. वॉर रूम कुठे कुठे, संभाजीनगरला कोणी उघडली, नवी मुंबईला, पुण्याला कोणी उघडली, माहिती आहे आमच्याकडे सगळी. करू, सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल. चला पुरवणी मागण्या.